तर नमस्कार, माझं नाव हर्षल कुडू आणि मी पालघर डिस्ट्रिक्टमध्ये राहतो आणि पालघर डिस्ट्रिक्टमध्ये वाडा नावाचं एक गाव आहे, तिथून मी आलेलो आहे. आणि MSc ही जी पदवी आहे पोस्ट ग्रॅज्युएशनची, त्या पदवीमध्ये मला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. त्यासाठी मला स्वातंत्र्यवीर सावरकर हे गोल्ड मेडल हे प्राप्त झालेलं आहे. आणि आता जवळजवळ ज्या फील्डमध्ये मला हे गोल्ड मेडल भेटलं आहे तर ते आहे झूलॉजी. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे झूलॉजीमधून आणि स्पेशलायझेशन आहे ॲनिमल फिजिओलॉजी. माझे जे शिक्षक होते 11-12ला, आम्हाला एक शिक्षक होते ज्यांचं नाव आहे विवेक पाटकर म्हणून, डोंबिवलीचे. ते आम्हाला डोंबिवलीवरून स्पेशली शिकवण्यासाठी वाडा या ठिकाणी यायचे, खूप 100 किलोमीटरचा प्रवास करून. ते ज्याप्रमाणे शिकवायचे त्याविषयी मला खूप आवड निर्माण झाली आणि त्यामुळेच मी डिसाईड केलं की मला शिक्षक व्हायचं आहे. आणि सध्या माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे. वीर सावरकरांनी साहजिक त्यांच्या आयुष्यात खूप काही गोष्टी केल्या, ते या राष्ट्रासाठी सुद्धा लढले. तर तुमच्या क्षेत्रात तुम्ही वीर सावरकरांसाठी, राष्ट्रासाठी काय कराल? आता तर आपल्याला युद्धात जाऊन काय लढायचं तर नाही आहे, बरोबर, बट आपण त्या अनुषंगाने काय करू शकतो? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की शिक्षण. आपण म्हणतो की आपल्या इंडियाची शिक्षण सिस्टम चांगली नाही आहे, बट आपण त्या दृष्टीने जितकं आपल्याला काय काय करता येईल ते आपण करू शकतो. सध्या मी आता शिक्षक होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. माझा हा ट्राय नेहमीच असेल की जे पण काही माझे स्टुडंट्स जे पण मला भेटतील, त्यांना संपूर्णपणे गाईड करण्याचा प्रयत्न मी करेन. त्यांच्यामध्ये चांगल्या मोरल व्हॅल्यूज इम्प्लांट करण्याचा प्रयत्न करेन. ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी वेगवेगळं योगदान दिलं, त्या अनुषंगाने मी असा प्रयत्न करेन की त्यांची जी आपण फायटिंग स्पिरिट म्हणूयात ती आपण विद्यार्थ्यांमध्ये रोवूयात. मुलाला जेव्हा हे गोल्ड मेडल मिळालं, मला आणि माझ्या पत्नीला खूपच आनंद झाला. कारण आमच्या घरामध्ये असं कोणाला पूर्वी मिळालं नव्हतं. हर्षल लहानपणच खूप हुशार होता. 4थी पर्यंत, 5वीला सेमीला पहिला आला तो, 10वीला त्याला 94 पॉईंट मिळाले, 12वीला 89 पॉईंट मिळाले. म्हटलं चला 12वीला चांगले मिळाले तुला पुढे जाता येईल ना. दीदी आमची मेकॅनिकल आहे, पण नको ते फील्ड, नको मला डॉक्टर पण नको, मला BSc करून MSc व्हायचं आहे. आणि त्याला जशी आवड आहे तसं त्याने केलं आणि ते त्याने स्वप्न पूर्ण करून दाखवलं. खूप आनंद वाटतो.